चल पर मैं हूं अशोक वानखेड़े। आज महाराष्ट्र के मराठवाड़ा में मैं ऐसे गांव में बैठा हूं। नाम आप सब लोगों के लिए बड़ा अजीब सा लगेगा, अंतरावली सराठी। लेकिन ये गांव एक तीर्थ क्षेत्र बन गया है उन तमाम आंदोलनकारियों को जो समाज में न्याय मांगते हैं। आज ऐसे योद्धा से हम बात करने जा रहे हैं जिसने पिछले एक साल में महाराष्ट्र की राजनीति में उलट पुलट मचा दी। कोई राजनीतिक दल नहीं है जो बात कुछ और करता है लेकिन सामने नतमस्तक होता है, फिर जाके वही करता है जो नेताओं को करना होता है। लेकिन एक योद्धा सिर्फ लड़ रहा है अपने समाज के लिए, समाज के न्याय के लिए, उस संतुलन के लिए जो उसे लगता है संविधान ने उसको देना चाहिए। ये बात मराठों की है। मराठे ये हमेशा महाराष्ट्र में अपर कास्ट माने जाते हैं, लेकिन फिर मराठों में कुछ ऐसे भी है जो ओबीसी भी हो सकते हैं, कुणबी भी है। और बहुत सारे मराठी कुणबी ही नहीं, अब पूरे मराठी कुणबी मांग रहे हैं क्योंकि रिजर्वेशन चाहिए। कुछ मराठी लोग हैं जो पिछले दशकों से सत्ता पे काबिज हैं। कई शुगर मिल्स उनके हैं, सहकार सम्राट की पदवी है, कोई एजुकेशन में सम्राट और माफिया बन चुका है। लेकिन सामान्य मराठा आज भी वही 2.5 एकड़ 3 एकड़ लैंड होल्डिंग के साथ 2 टाइम की जिंदगी जीने की जद्दोजहद करते हैं। एक ऐसा व्यक्ति जिसको देखने के बाद मुझे लगा कि मैं महात्मा गांधी को याद करूं। मैं इसलिए नहीं कहता हूं कि उनको महात्मा गांधी की तुलना करूं, लेकिन शारीरिक रूप से एक आदमी जिसका वजन 40-45 किलो होगा, दिखने में बिल्कुल सिंगल हड्डी, लेकिन जज्बा दुनिया हिलाने का। आज मनोज जरांगे पाटिल ऐसा व्यक्ति हो चुका है, पूरा महाराष्ट्र आदर के साथ देखता है। जो संघर्ष करने वाले हैं वो उनको बड़ी उम्मीद से देखते हैं। आज पहली बार उत्तर भारत के लिए या बाकी बचे हुए भारत के लिए महाराष्ट्र छोड़ के जरांगे पाटिल को आपके सामने लाने का प्रयास करूंगा। हमारी बातचीत मराठी में होगी, खालिस मराठी में। उसका ट्रांसलेशन बाकायदा आपको मिलेगा, नीचे स्क्रोलिंग पे मिलेगा, ताकि आपको समझने में पढ़ने में सुविधा हो। अब मैं आपको उस शख्स से रूबरू कर रहा हूँ जिसके बारे में मैंने इतनी बात बोली। वैसा मेरा नेचर है, जब भी लोग कहते मुंह खोलते हो तो किसी ना किसी की बुराई करते हो, लेकिन सब समाज में कोई अच्छा आदमी मिलता है तो लगता है कि चलो आज कम से कम मैं एक अपवाद होके आपके सामने आऊँ। नमस्कार सर, स्वागत तुमचं आमच्या न्यूज लॉन्चरवर। पहिला एक बेसिक डोक्यात एक विचार येतो, जरांगे पाटील आहेत कोण? सामाजिक व्यक्ती, राजनीतिक व्यक्ती की एक सामान्य शेतकरी? मी हमेशा तेच हो पाहतोय की मला सामान्याचंच लेकरू राहायचं। ज्यावेळेस माणूस खूप मोठे स्वप्न बघायला लागतो त्यावेळेस गरीब पायाखाली तुडवतो, आणि जो अन्य ज्यांनी आतापर्यंत गरिबांना पायाखाली तुडवतो त्यांनाच मला मोठं करायचं। म्हणून मला एक सामान्य शेतकऱ्यांचंच लेकरू म्हणून आयुष्यभर गरिबांचं काम करायचं। त्यांचं खूप मोठं दुःख आहे की अनेक दशकापासून नाही कोणी वाटून घेतलं। प्रत्येकाच्या डोळ्यात एक लेकरांच्या भविष्याचं डोळ्यात स्वप्न असायचं, आणि एकदम साधा विषय, लय मोठा नव्हता, साधाच आरक्षण म्हणजे खूप मोठा विषय नव्हता, परंतु आमच्याच काही लोकांना तो खूप मोठा केला विषय आणि लटकत ठेवला। प्रत्येक इथला राज्यातला मराठा हा शेतकरी म्हणजेच कुणबी। अडाणी शब्द असायचा आजोबा पंजोबाचा कुणबी म्हणून, तर त्याला फक्त सुधारित शब्द शेती आला। आम्ही शेतकरी आहेत आणि आम्ही क्षेत्रीय मराठी पण, दोन्ही आम्हीच आहेत, म्हणजे शेतकरी पण आम्हीच आहेत आणि लढणारे मराठी पण आम्हीच आहेत। मग आम्हाला शेती किंवा कुणबी शब्दाची लाज असायची काही आवश्यकता नाही। म्हणून प्रत्येक वेळेस वाटायचं की ज्या आपल्या आईबापाच्या मायबापाच्या कष्ट करणाऱ्या गोरगरीब मराठींच्या डोळ्यात स्वप्न एक लेकरू अधिकारी बनवायचं, ते आरक्षणापासून बनवायचं। मग आपण असूनही आपल्याला का दिलं जात नाही, हा फक्त आरक्षण मोठा इश्यू आहे एवढंच दाखवलं गेलं, पण नव्हता। कारण मुळात आम्ही 1881 ते 84 पासून कुणबी म्हणून, आणि मग आम्हाला कोणाचं आरक्षण हिसकून घेण्याचा काही प्रश्नच नाही, हे आम्ही अगोदर शोधलं। आणि आपण ओबीसी आरक्षणात पूर्वीपासून आहे, बाकीच्या नंतर आले, 90ला आले, 1967ला आले, काही 94ला आले, आपण आधी, आणि आपण गरिबासाठी लढायचं एवढंच मनात घेतलं आणि आज लढतोय गोरगरिबासाठी लढत होता। म्हणजे फक्त ती जी जुन्या काळी झालेली चूक आहे ती सुधारावी हाच लढा आहे। चूक ही नव्हतीच,
चूक आहे दाखवली मुद्दाम. तुम्हाला त्याच्यात राजकारण करायचं होतं बहुतेक, असे आता आम्हाला आताच्या तरुणांना शंका. तुम्हाला माहित होतं आपल्याला आरक्षण म्हणजे राज्यकर्त्यांना 70-75 वर्षापासून, पण का दिलं नसावं, आमच्या मुळावर का उठले असावेत या प्रश्नाचं उत्तर आम्ही कधी शोधलंच नाही आमच्या बाबतीत. पण आम्हाला ती शोधायची वेळ आहे. नाविलाज असतं की ही चूक नव्हती, तरी तुम्ही आज ती महाचूक करून ठेवली की आमचे आज लाखो पोरं सुशिक्षित बेकार त्यांच्या एका धोरणामुळे, की जे राजकीय धोरण त्यांना राबवायचं होतं. तुम्ही राजकारण करायलाच पाहिजे होतं, नाही करायचं या मताचे आम्ही नव्हतोच. पण आमच्या हक्काचं जर ते तुमचेच लेकर होते, तुम्ही ते दिलं असतं तर आज आमच्यावरती फरफट झाली. आज जीवन जगताना पोरांना दादासाहेब एवढे हाल आहेत की ज्या बापाला कर्ज काढून पोराला शिकवलं त्यालाच माहिती किंमत आहे. ज्या आमच्या माईनं बापानं ऊस तोडले, लोकांची तर हमाल्या केल्या, ड्रायव्हर म्हणून काम केलं, कोणाच्या हॉटेलमध्ये काम केलं, कोणाच्या कंपनीत बिगारी म्हणून काम केलं, कुठं शेतमजूर म्हणून काम केलं, त्यांनाच माहिती लेकराचे किती हाल. यांच्या राजकारणापायी आमची खूप फरफट झाली. आम्ही खूप दशकं मागे गेलो. आता पश्चाताप असा येतोय आमच्या गोरगरिबांना की होतं तर मग राज्यावरती जर आमचेच लोक राज्य करत होते तर आम्हाला का दिलं. म्हणून ही चूक नाही, त्यांनी असून दाबून ठेवलं ही महाचूक केली. तुम्हाला वाटतं की सगळे राजकारणी म्हणजे जितक्याही राजकीय दल आहेत, जेवढे पार्ट्या आहेत राजकीय, ते काय सगळे एकाच प्रमाणे वागतात की त्यात काही फरक वाटतो तुम्हाला? कदाचित ते एक नसतीलही, पण त्यांनी त्यांच्या दोघांच्याही स्वहितासाठी एकमेकाच्या विचारात विचार मिसळले. कधी काळी त्यांचे विचार नसतीलही तसे, या समाजावर अन्याय करायचा या करायचा, परंतु एकमेकाचं ऐकून शेवटी त्यांनाच वाचवण्याचं ठरवलं. आम्हाला वाचवायला कुठं कोणी नाही. म्हणून तर आम्हाला ह्या गरजवंत मराठ्यांना लढा उभा करायला लागला. गरिबाचीच लढाई गरिबासाठीच लढावं लागणार हे आम्ही वाक्य ठेवलं. आणि आपल्याला आपली लढाई जिंकावं लागणार आहे. कोणी आपला एक दिवस मतापुरते आहे, पण मात्र मधल्या काळात आपलं कोणी नाही हे आमच्या लक्षात आलं. शेवटी आपलेच लेकरं आयुष्याची आधार असतो आपल्याला. म्हातारपणाला ग्रामीण भागात म्हणलं जातो आधाराची काठी हे आपलेच लेकरं. तसं आमच्या गोरगरिबापासून आम्ही एक लक्षात घेतलं सगळ्यांनी, आपली आधाराची काठी आपलीच मुलगी आहे, आपलाच मुलगा आहे. हिच्यासाठी आपल्याला झुंजावं लागणार आहे, कोणता नेता पुढे येणार नाही. बरं, ज्याविषयी माझ्या गोरगरीब समाजाच्या लक्षात आलं की आपल्या जसं वंशाचा दिवा म्हणलं जातं, आपलीच पोरगी आपलंच पोरगा आपल्यासाठी, हिला आरक्षण देणं गरजेचं आहे, हिला मोठं करणं गरजेचं आहे. नुसतं व्याजानं पैसे काढून आणि रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकून उपयोग नाही, त्याला जोड तुम्हाला आरक्षणाचा द्यावा लागणार. जसं की सरकारनं ते नवीन काढलं, शेतीला दुधाचा व्यवसाय असला पाहिजे जोड, तसं आरक्षण हे जरी पूर्ण भविष्य बदलायला नसलं तरी पण शिक्षणाला जोड तुम्हाला आरक्षणाचा द्यावा लागणार आहे, तर स्वप्न पूर्ण होते. हे आम्ही गरिबाने लक्षात घेतलं आणि आम्ही लढायचं कोणाचाच विचार नाही केला की आम्हाला मोठा नेत्या मदत करत. आम्ही आमचं झुंजायला सुरुवात. नारायण राणेसारखे लोक म्हणतात की आम्ही 96 कोळी मराठे, आम्ही कुणबी का व्हावं? ना आम्ही कोणी हमेशा अनुकूलच आहेत ना. आमच्याही बापदाद्यांच्या पाठीवरती, छातीवरती, मानेवरती तलवारीचे घाव आहेत. हमेशा अनुकूलच. याच्यात कुळाचा नाही समज. आरक्षणाशी कुळाचा रोटीबिटी व्यवहाराशी काय समज? तुम्ही कुठेही तुमचा रोटीबिटी व्यवहार 96 करा, 92 करा, 11 करा, 12 करा. आरक्षण ही राज्याची केंद्राची सुविधा आहे, याशीही त्याचा संबंध नाही. आणि राहिलाच विषय शेवटचा, तुम्ही का व्हावं? तुम्हाला कोणी व्हा म्हणलंच नाही. ज्याला व्हायचं ते होईल, ज्याला घ्यायचं तो घेईल. इथं जोर जबरदस्ती नाहीये ना. असं घडलंय, तुमची नोंद निघाली आणि तहसीलदार पळत आला आणि तो म्हणला की हे धरा तुमचं प्रमाणपत्र कुणबीचं आणि तुमच्या गळ्यात लटकेलं, असं थोडं आहे. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नका घेऊ, ज्याला गरज आहे तो घेईल. इथं जोर जबरदस्ती नाहीये. आणि कुणबी शब्दाची काय लाज बरं? तिसरा मुद्दा याचा काय लाज त्याच्यात? आपले आजोबा पंजोबा दादासाहेब अडाणी होते, ते शेतीला पूर्वी कुणबी म्हणायचे. पूर्वी काय असायचं की पोरीकडे पुढं जमवायला गेले तर मुलीकडचे विचारायचे बापाला तुमच्याकडे शेती किती, तर त्यावेळेस मुलाकडचे सांगायचे माझा मुलगा एकटा 15 एकर कुणबी गोठतो, कारण तो अडाणी असायचा. शेती म्हणता येत नव्हतं, आता सुधारित शब्द शेती आला. पूर्वी काय असायचं की आपण वाड्याला
वाडा म्हणायचो, आता त्याला हाऊस म्हणते घराला पूर्वी. आता पहिले वाडा म्हणत नाही, आता कोणी हाऊस म्हणते त्याला. मग घरात राहायचं बंद करायचं, डांबरे झोपत होता. पहिले हॉटेल म्हणायचं, आता रेस्टॉरंट बनतात. मग चहा प्यायचं बंद करायचं का? पूर्वी आपल्या आजोबा पंजोबा चप्पलला पायदान म्हणायचे, आता सुधारित शब्द आला चप्पल, मग घालायचं बंद करायचे का? आता बिगर चपलाच झेंडू तुका. त्याचाच लाज काय? कुणबी आपल्या आजोबा पंजोबा शब्द होता. कुणबीला सुधारित शब्द शेती आहे काय लागेल. तुम्हाला जर शेतीची एवढीच लाज वाटते, इकांच्या तर राहायचा ना. काय राहतो त्या वावर, काय घरावर बांधलं, घर काय बांधलं शेतात तो. शेतीची काय लाज आहे? कारण क्षेत्रीय लढणारे आम्हीच आणि जमीन कसणारे पण आम्ही, दोन्ही पण आम्हीच. क्षत्रिय मराठी पण आम्ही आणि जमीन कसणारे मराठी पण आम्ही. त्यामुळे आम्हाला काय लाज नाही त्याची. तुम्हाला घ्यायचं घ्या, नाही ते घेऊ नका. हे सारखं पाहण्यात येतं की जेव्हा जेव्हा तुमचं उपोषण होतं किंवा जेव्हा आंदोलन फार अंतिम निर्णयाला जातं, तेव्हा कुठलाही सरकारमध्ये कोणी असो ते येऊन तुमच्यासमोर बिलकुल घुटणे टेकतात आणि सांगतात की साहेब तुम्ही जे म्हणाल ते आम्ही देतो. मग कधी अध्यादेश काढतात, कधी काय काढतात. पण शेवटी जे व्हायला पाहिजे ते होत नाही. असं वाटतं काही की सारखं फसवलं जातं, या तुमच्या भोळेपणावरचा फायदा घेतात ते? हो, हे आपला शब्द सत्य. तुम्हाला तरी मी नाही खोटं बोलतो. शक्यतो मी चॅनलच्या प्रतिनिधींना शक्यतो खोटं बोलत नाही. कारण माझा चॅनलवरती लय विश्वास आहे सगळ्याच. त्याचं कारण सांगतो, आमच्या गोरगरिबांची लढाई खूप उंचीवर त्यांनी सुद्धा नेली. त्यामुळं मी त्यांना सोडून काहीच करत नाही. मंत्री आला तरी व्यासपीठावर, साधा आला तरी व्यासपीठावर. पोलीस आलीच चल म्हणले मी जात नाही, ते कोपऱ्यात चल म्हणते. म्हणलं कोपऱ्यात काय? ते कानात बोलत, मी कानात बोलत नाही. कारण ज्यावेळेस आम्ही मुंबईला आलो ना, त्यावेळेस अधिसूचना काढली. कारण 2012च्या कायद्यात दुरुस्ती जर करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्यायच नाही. आणि शेवटी आपण खूप मोठ्या विचाराचे माणसं आहे. आम्ही ऐकून येत तुम्हाला वानखेडे साहेब, असं नाही की आम्ही ऐकून नाही येत. आम्ही असं सगळे बघतो. त्यामुळे तुम्हाला लय बडबड करायची आम्हाला गरज नाही पडणार. कारण काही लोकांचं म्हणणं आहे तिथं गेल्यावर फसवलं, नामकाला फसवलं. कारण 2012च्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर तुम्हाला अधिसूचना काढावीच लागणार. तिथं अध्यादेश काढून उपयोग नाही, तिथं JR कसला काढून उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. कारण 2001च्या आणि 2001च्या कायद्यानं ओबीसी आरक्षण मजबूत केलं आणि काही जाती घालायच्या होत्या म्हणून 2000चा कायदा दुरुस्त केला आणि 2012चा केला. काही उपजाती म्हणून त्याच्यात घातल्या गेल्या त्यावेळेस. मग आता आम्हाला वेगळं आरक्षण नाही पाहिजे. मी मुद्दामून तुम्हाला जास्तीचं हे सांगतो की डायरेक्ट JR काढला आणि दिलं तर ते टिकलं नाही. मग 2012च्या कायदा दुरुस्ती का करायची? तर आम्हाला ओबीसीच पाहिजे. तुम्हाला वेगळं पाहिजे असतं त्यांनी अध्यादेश काढला असता, दुसरा JR काढला असता. आम्हाला वेगळं नाही पाहिजे. मग सरकारचं म्हणणं काय होतं, यांना ओबीसीच पाहिजे. आमचंही म्हणणं आहे आम्हाला ओबीसीच पाहिजे. तर वेगळं घेऊन काय उडवायचं का ते पुन्हा? मग जशा की 94ला काही जाती घातल्या, त्यावेळेस कायद्याचं दुरुस्ती केली. ओबीसी कायद्या 1967च्या कायद्यात दुरुस्ती केली आणि काही जाती घातल्या उपजाती पोटजाती म्हणून. तसंच आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं, वेगळा JR घेऊन काय करावं? मग सरकारने ठरवलं आता 2012च्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही नसता. हे सगळे मुंबईत येते आणि 2012च्या कायद्यात दुरुस्ती केली तर आम्ही पक्के ओबीसी आरक्षणात जात होतो. म्हणून त्यांना दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी अधिसूचना काढली आणि त्याला हरकती मागितल्या. आता त्या हरकती घेऊन ते ओबीसी आरक्षणात मराठ्यांची सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्याच जाईल. म्हणजे सगळेच मराठी आता राज्यातले आरक्षणात जातील ओबीसीचे. धक्का लागायचं कारण नाही. काहीच म्हणणं होतं असं झालं, कुठं फसवणूकच केली, आमकच केलं, असं नाही. दुरुस्ती करणंच गरजेचं होतं. कारण त्यांनी खाली एक ओळ लिहिलेली त्या अधिसूचनेत. यापुढे आता 2012चा कायदा म्हणण्याऐवजी आता यापुढे या कायद्याला 2024 कायदा असं म्हणावे. सोपं आहे. नाही, आता ती अधिसूचना निघाली असं तुम्ही म्हणता, त्यानंतर तुम्हाला तिथं फसवणूक झाली. किती दिवस तुम्हाला वाटतं की आता हे आरक्षणात म्हणजे कुणबी मध्ये सगळं हे जी 2024चा कायदा आता कधीपासून लागू होणार? काही डेडलाईन वगैरे काही सांगितली का त्यांनी? खरं शेवटी त्याच्यानंतर 2-3 महिन्यातच करणं आवश्यक आहे. कारण हरकतीचं छाननी करणं एवढा काही विषय मोठा नाही. आणि याच्या पलीकडे राज्य सरकारच्या हातात हरकतीला किती महत्व द्यायचं आणि किती नाही द्यायचं तसं पाहिलं तर मग सगळ्यावर हरकती आल्या. इथून पाठीमागचे कोणतेही मॅटर घ्या तुम्ही, असे शेकडो मी उदाहरणं देईन सरकारला पाहिजे असते तर. कारण ते आम्ही आणून पण ठेवले, ते बघत सुद्धा काही गरज नाही. प्रत्येकाच्यावर हरकती होत्या, त्यांनी मान्य केलं.
पण आमच्या त्याच्यावरती जाणून घेऊन कधी छाननी केली गेली नाही, बघितलं गेलं नाही. आणि सगळ्या बघायची गरज नव्हती तरी 6 लाख का काय बघितल्यात त्यांनी. तरी पण शंभूराजे साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की 6 लाख जवळपास आम्ही बघितलं. आणि मग किती बघा आणखी, गरजच नव्हती. पण त्यांनी मुद्दामच ते टांगूनच ठेवलं. हे मात्र आमच्या त्यांच्यावरती शंकाच आहे, त्यांनी टांगून ठेवलं. पण 25 जानेवारीला आता आम्ही ते सगळं घेणार. 25 जानेवारीला तुमचं ते उपोषण सुरू होणार आहे. हे पुन्हा आमरण उपोषण होय, आमरण उपोषण. तुमची तब्येत म्हणजे एक व्यक्तिगत, मी तुमचा चाहता आहे म्हणून विचारतो, हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुमची तब्येत आणि ही सगळी गोष्ट नावेला दिला आता माझ्या. मला किती वेदना आहेत मीही तुम्हाला आज माणूस म्हणून सांगत. कारण मी आधीच म्हणलो, तुम्ही तरी आत्ता म्हणलात, मी याच्या आधीच म्हणलात. आम्ही तुम्हाला इतकं मानतो, आम्ही तुमचं बघतो सुद्धा. पण माझा नावेला मला किती वेदना आहेत ना की माझ्या पोराला म्हणजे मला आता उतरायचं म्हणलं ना, आता 2 जण लागला म्हणजे खाली नुसतं उभा राहायला. आता इतक्या वेळ बसले तुम्ही असते तर 4-2 पायऱ्या मला चढायचे उतरायचे असले तरी मला उतरता येत नाही, चढता येत. मला खूप वेदना आहे कारण शिरत माझ्याकडे राहिल्या. पण माझ्या वेदनेपेक्षा माझ्या समाजाच्या लेखनाच्या वेदना मला झोपून आहे आणि बसू पण द्या. काय असतं बघा, शेवटी अशी घरात माय नाही की तिला वाटत नाही माझी पोरगी मोठी. 1% जर लेख रोखलं ना, जनारा ढोरासारखं गती घरात आहे. आणि जे बापानं आईनं स्वप्न बघितलेलं असतं की माझा लेकरू अधिकारी झाला पाहिजे, मात्र ते स्वप्न चिराग रांगोळी आईबापाच्या पण होती आणि त्या पोरीच्या सुद्धा होती आणि त्या पोराच्या सुद्धा. मला नाही बघू. शेवटी एखाद्या लेकरांना आत्महत्या करणं, आपण जन्मलो कशासाठी? आपण खाऊन जगायसाठी नाही, खाऊन तो कोणी पण जगू शकतो. आपण या समाजाचं देणं लागतं, आपण काहीतरी केलं पाहिजे जीवनात. माझं नुसतं 4 लेकरं कुटुंब सुखी ठेवण्यासाठी मी नाही जगू शकतो. माझा करोडो समाजाचे लेकरं का सुखी राहू नये? कारण मला त्या वेदना नाही बघू. कारण ते हाल मी शेतीतून आलो, माझे बापदादे सगळे मराठी शेतातून आले. ते राबराबावं लागतं रात्रंदिवस. तिथे बापाला नाहीलेच माहीत असते किती खेट्या मारावं लागतात, लोकांची उमरी किती झिजावं लागते. 10,000 जर शिक्षणाला कमी पडले हे आमच्या मायबाप गरिबाने बघितले. पण शेवटी इतकं कष्ट करून, जमिनी घाण ठेवून, उसं तोडून, लोकांची जर सालं धरून, हमाल्या करून जर लेकरू अधिकारीच बनणार नसलं तर ते बाप हे दुःख कोणालाच नाही सांगू शकत. कारण त्याच्यासाठी तो खूप शेवटचा वाईटचा दिवस असतो. म्हणून मी माझ्या वेदनेचा नाही विचार करतो. मला वेदना झाल्या तरी चालेल, पण मी माझ्या समाजाला न्यायचं देणार. शेवटी मी मनच बदलून टाकली दादासाहेब की लाख मेले तरी चालते, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. ही मन बदलेली. लाख मारून काय करायचं? एक मेला तरी चालेल, पण माझे करोडो मराठ्यांचे लेकरं आनंदात जगले पाहिजे. अहो, माझा मराठ्यांचा अधिकारी असू द्या एखादा, तो जर एकदा त्या खुर्चीवर नोकरीला लागला आणि त्या बसला तर रिटायर होतो त्याच खुर्चीवर. का बरं भरती होत नाही आमची? मागून येऊन लांब जाते. आमच्या कुठल्याच अधिकाऱ्यांना केंद्रीय कॉलेज जाते. का बरं असं काही केलं आम्ही? तुम्ही का भेद आणता लेकरात? ओबीसी मराठा कशामुळे भेद आणता? तुमचं लेकरू ते आमचं आहे, जातीवादाचा कुठं प्रश्न? तुम्हाला वाटत नाही माझ्या नोकरदार मराठ्यांना सुद्धा एक पै ते मागं सासून ठेवतो. तरी नोकरी करतो ना, 1 रुपया सासून ठेवतो त्या लेकराचं शिक्षणासाठी. ज्या दिवशी त्याचं लेकरू हुकतं, पैसा कामाला नाही येत, तिथं आरक्षणच कामाला येतं. तुमचं करोडोनं पैसे काय करत नाही तुमच्या बंदर पैशाचे, काहीच करू शकत नाही. लेकरू तुमच्या डोळ्या देखता MBBSला न लागलेलं तुम्हाला दिसत, IPS दर्जाचा अधिकारी न झालेला दिसत. काही उपयोग नाही तुमच्या हुशारीचा, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या पैशाचा. शेवटी तुमचं आरक्षणच तिथं काम करणार. म्हणून मी माझ्या योजनेचा नाही विचार करत. शेतकरी लेकरं, शेतकरी माणसं आज ह्या भ्रमातून आता बाहेर आहे. म्हणतात तुझं की आता, कारण आता इंटरनेटचं युग निघालेलं. आता तुम्हाला तुमच्या पैशाचा उपयोग नाही होणार. 1% हुकला हुकलं, आयुष्याचं वाटू द्या. माझे कित्येक तरी असे अधिकारी की त्यांची नाही भरती झाली, त्याच्यात क्वालिटी असून सुद्धा नाही झालं. त्याच जागेवरती फेविकॉल चिप केलेला असल्यासारखं त्याच खुर्चीवर कायम. का बरं? का मेहनतीत कमी आहेत आमचे लेकरं कुठं? नाही ना. या आरक्षणामुळं माझ्या समाजाला इतक्या संकटातून तुम्ही घालू नका. माझी बार विनंती असायची ओबीसीच्या काही नेत्यांना सुद्धा, ओबीसी समाज नाही, ओबीसी नेता पण नाही का. कारण शेवटी खुनशीपणा, राजकीय स्वार्थ, राजकीय माणसं नाही का. तुमच्या लेकरात आमचे लेकर चोला, कारण आरक्षणात आम्ही येतात. 100 ते 150 वर्षापासून आरक्षणात आम्ही. का बरं माझ्या समाजानं भोगावं अन्याय? कुठं आम्ही हक्क हिरावून घेतला? कुठं घेतला? मला एका जागेवर दाखवा.
तुमचं आरक्षण कुठे हिसकावलं आम्ही? जर 80-81 पासून आम्ही असू, तुम्ही आत्ता 67ला आलात आरक्षणात. एका GR वरती येत तुम्ही फक्त. त्याच्यानंतर 90ला आलात तुम्ही. मंडल कमिशननं 90-89ला तुम्हाला आरक्षणात घातलं. आम्ही आधीच येत ना, का काढलं असं मंडळनं आम्हाला? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आम्हाला? आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचे मुडदे पडले, आम्ही नुसते कष्टच करायचे, आम्ही स्वप्न नाही बघायचं. का बरं मंडळनं बाहेर काढलं असं आम्हाला? याचं उत्तर कोण देणार आहे? कोणी नाही. तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या या आंदोलनामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात बराच बदल झाला आणि ज्या लोकांचा स्वार्थ याच्यात हिट होत होता, म्हणजे स्वार्थ ज्याचा त्रास होत होता ज्या लोकांना, त्यांनी एक नवीन तुमच्या विरुद्ध मुवमेंट ओबीसीची सुरू केली, असं तुम्हाला वाटतं का? ती करायला तर नकोच होती. जर आपण एकमेकाला भाऊच मानतो, लहान मोठेच मानतो, आपल्याला जर जाती भेद होऊच द्यायचा नाही, तर का बरं तुम्ही असा विचार केला नाही एकदा की तुम्हाला ज्यावेळेस आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस कोणत्या मराठीने विरोध केला? हे का बरं तुम्ही मागं ओबीसीचे नेते वळून बघत नाही? ओबीसी समाज नाही म्हणणार. ओबीसी समाजाला वाटतं गरीब मराठ्यांचं लेकरांचं कल्याण झालं. हे मी जाहीरपणानं सांगतो आणि हे खरंच. कोणी किती नाही म्हणू दे तिकडं मीडियाच्या बांधवात, पण मी सांगतो की ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं गेलं कोणत्या मराठीने विरोध केला? एका पण नाही. आज आमच्यावरती वाईट वेळ आली, आम्ही दुःखातून चाललोय, आम्ही संकटातून चाललोय. आमच्या लेकी बाळीच्या डोळ्यात पाणी कापूस हाल पुढे येत नाहीत. तुम्ही तुमच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी पुसलं नाही आम्ही. तुमचं संकट आमच्या अंगावरती घेतलं नाही आमच्या बापदाद्याने. आमच्या छातीचा कोट आमच्या बापदाद्याने अगोदर तुमच्यासाठी केला. आमच्या स्वतःच्या लेकराला दूर ठेवलं, पण तुमच्या लेकराचे अश्रू पुसले. किती उदाहरणं द्यायचे तुम्हाला? आज आमच्यावरती वेळ आली, तुम्ही धावून यायला पाहिजे होतं सगळ्यांनी. चला रे बाजू सरकार, मराठ्यांच्या लेकरांनी काय केलं आपल्याला? आपल्या लेकराप्रमाणेच अजिबात विरोध नाही करायचा, द्यायचं आरक्षण त्यांना. कारण तुमची प्रॉपर्टी नाही मागत आम्ही, आमचा हक्क मागवतो. त्याच्यात पण तुम्ही राजकारण केलं, त्याच्यात पण तुम्ही विरोध केला आणि दुही निर्माण केली एवढ्या मोठ्या दोन समुदायात, मराठा आणि ओबीसी. हे नाही पटलं गोरगरीब ओबीसीला सुद्धा. जे नेता, पाटील साहेब, प्रॉब्लेम काय माहिती आहे का? जे नेता लढतायत त्यांची मुलं आरक्षणाच्या खाली वर गेलेले आहेत. इतका भ्रष्टाचाराचा पैसा आहे लोकांकडे की त्यांच्या मुलांना ना आरक्षणाची गरज आहे, ना त्यांच्या मुलांना डिग्र्या विकत घेतात ते, त्यांना ते शिकण्याची गरज नाही. प्रश्न ऑर्डिनरी ओबीसीचा आहे, जो ओबीसी सामान्य माणूस जगतोय त्याला विरोध नाही, त्याचा विरोध नाही कोणाला, फक्त नेत्यांचा विरोध आहे. आता हे जे बीडमध्ये प्रकरण झालं, सॉरी बीड म्हणतो, याच्यामध्ये ते आपलं देशमुखांची जी हत्या झाली मसद, तर त्यावर तुमची जी रिॲक्शन होती काय, त्या रिॲक्शनला सुद्धा लोक राजकारण म्हणतात? आता काय करावं ह्या नवीन संस्काराला, नवीन विचाराला, नवीन पायंड्याला काय करावं? ज्यावेळेस इथून पाठीमागं खुणा झाली त्यावेळेस मराठ्यांनी कधी आरोपीच्या बाजूने मोर्चा काढला? एखादं उदाहरण असेल तर सांगा मला. कारण बहुतेक आमच्यातही गुंड असतील, मला माहित नाही पण असतील. गुंड जर एखादा जेलला गेला तर लोकांनी काय गुंडाच्या बाजूने मोर्चा नाही काढले, जातीचा जरी असला तरी. मस्त जोगचा एक आदर्श सरपंच आणि सरकार पक्ष असेल, इतका इमानदार मुलगा होता तो की आजही मामाच्या घरात राहतो, तो स्वतःच घर नाही काढलं बस नाही. आणि तुम्ही गुंडगिरीला पैसे मागताय, तिथल्या एका दलिताच्या मुलाला मारलं गेलं म्हणून हा सरपंच संतोष भायम वाद मिटवाले. तर ते पैशासाठी, त्या खंडणीसाठी तुम्ही सरपंचाचाच खून केला. जिथं अन्याय झाला त्याच्या बाजूने बोलायचं नाही, न्याय नाही मागायचा संतोष देशमुखांच्या बाजूने. हा कस काय जातीवाद होऊ शकतो? सोमनाथ सूर्यवंशी परभणीचा तो मारला गेला, न्याय मागायचा नाही, मी कसा जातीवादी होऊ शकतो? ही कोणची परंपरा आणली नवी? मी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागायचं नाही, न्याय नाही मागायचा, मी जातीवादी कसा होऊ शकतो? तुम्हाला जर जातीवादी वाटत असेल मी, तर मी आहे जातीवादी, नावेलाज आहे. न्यायाच्या बाजूनं गरीबाला मागण्यासाठी मी लढणार, न्यायासाठी. त्याच्यात तुम्हाला जातीवादी वाटत असेल तर मी जातीवादी, मला मान्य आहे तो जातीवाद. पण गुंडाच्या बाजूनं मोर्चे काढणं, आंदोलनं करणं, हा तुमचा जातीवाद नाही का? ही लई चांगली परंपरा आहे का? ही राज्यात नवीन रूढ आता धनंजय मुंडेच्या टोळीनं पाडली. 100% यांनी अशी वाईट रूढ पाडली आता की ज्यांनी खंडण्या मागितल्या, खून केली, ज्यांच्यावरती बलात्काराचे आरोप आहेत, ज्यांच्यावरती छेडछाडचे आरोप आहेत, ज्यांनी जमिनी हडपलेले आरोप आहेत, ज्यांनी प्लॉट हडपले,
ज्यांनी सरकारी योजना त्यांच्या सोयीनुसार खाल्ल्या, ज्यांनी डाके टाकले राहते असे आरोप आहेत यांच्यावर, अपहरण केले असे आरोप आहेत. या लोकांना सोडून द्या म्हणून तुम्ही जर मोर्चे काढायला लागले तर आता इथून पुढं राज्यातले आणि देशातले लोक, आपण आपल्या जातीचा माणूस गुतला सोडून द्या म्हणून मोर्चे काढले. ही नवीन पॅटर्न धनंजय मुंडेच्या टोळीनं आणला स्वतःचं पाप झाकवण्यासाठी. ही वाईट रूढ, ही चांगली नाही, या राज्याला शोभणारी पण नाही, या पुरोगामी महाराष्ट्राला पण नाही, सुसंस्कृत महाराष्ट्राला सुद्धा नाही, आणि एका राज्यातल्या संविधानाच्या पदावर बसलेल्या मंत्र्यानं ही रूढ पाडली. ही पायंडा चांगला नाही पाडला, ही खूप घातक पायंडा. आता बघा तुम्ही, लोक विचार नाही करणार इथून पुढे. थोडं विषयांतर करतो. तुम्ही शेतकरी आहात, तुमच्या या भागात मी आता म्हणजे आलो, पाय ऊस भरपूर आहे, पण ज्या ठिकाणी सोयाबीन तुरीचं पीक घेतलं जातं तिथं हमी भाव मिळून सुद्धा त्या हमी भावावर खरेदलं जात नाही. सोयाबीनचा काल रिपोर्ट आला पाटील साहेब, फक्त 3 महिन्यात 2024च्या शेवटच्या 3 महिन्यात डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबरमध्ये 42 लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये आलं. त्यातलं फक्त 8 लाख टन सरकारने विकत घेतलं. बाकी सगळं शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना विकावं लागलं आणि हमी भावाच्या खाली